आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा सकाळी 4 वाजतापासून झाली. तर 4 वाजता उठले मी आणि माझा नित्यनेम म्हणजे प्राणायाम केला. त्याच्यानंतर आज शाहूला सकाळी-सकाळी भूक लागली होती, तर काय करायचं? म्हणून बेसनाचा पराठा पटकन होतो म्हणून त्याला थोडंसं तेल, मीठ, तिखट टाकून तो पराठा मी बनवून दिला. त्याला कारण रात्री जेवला नव्हता त्याच्यामुळे सकाळी भूक लागली होती. त्याच्यानंतर त्याचं दूध, आमचा चहा केला आणि हे बाहेर गेले होते. कारण आज सुट्टी होती तर आम्ही थोडं लेट उठलो. आणि यांचं पार्सल आलेलं होतं, तर ते डेपोत घ्यायसाठी पार्सल गेलं. बसवर लावले होते. ते पार्सल घेऊन तिकडून आम्ही दोघे जण निघालो. लवकरच ऊन झाली होती आज आणि घरी आलो. घरी आल्या-आल्या मला सुद्धा भूक लागली होती आणि यांचा फोन आला, की "लवकर काहीतरी कर." तर मग मी कढी-गोळे केले. छान कढी-गोळे झाले. बघू शकता छान झाले होते. त्याला उकळी आली, गोळे वर आले, की छान होते. असं आहे कढी-गोळ्यांचं. त्याच्यानंतर छान भाकरी केली. त्याच्यानंतर भांडे घासले आणि दुपारी झोपेतून उठून हे मी स्वच्छ केलेले वाळत घातलेले भांडे जे होते ते आवरले. संध्याकाळचे दिवे लावले आणि पूजा झाली आणि आम्ही घरी जायची तयारी केली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. थँक